सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। संजय राऊत म्हणाले की ठाकरेंच्या शिवसेनेने सुदर्शन रेड्डींना पाठिंबा दिलाय। आम्ही हुकुमशाही विरोधात लढण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे। मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष किंवा शरद पवारांचा पक्ष तुम्ही संविधानाच्या विरोधात फोडला। आमदार खासदार 50-50 कोटींना विकत घेतला। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मत मागत आहात। हे फक्त आमच्याकडे नाही तर देशभरात अशी मते मागितली जात आहेत। तुमच्याकडे पूर्ण पाठिंबा असताना तुम्ही मते का मागत आहात आणि तुम्हाला आमच्याकडे मते मागण्याचा काय अधिकार आहे? तुम्हाला भीती वाटते का? डुप्लिकेट जी शिवसेना आहे त्यांची ही मते पुरतील असं तुम्हाला वाटतं का? कारण वातावरण जसं आहे ही उपराष्ट्रपतींची निवडणूक इतकी सहज नाहीये। दोन्ही बाजूंनी आज मोदींकडे कागदपत्रावर बहुमत आहे। यासोबतच त्यांनी म्हटलंय की राज ठाकरे यांनी जी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली त्याचे आम्ही स्वागत करतो। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी आक्रमक भाषेसाठी ओळखले जातात। बऱ्याचदा टीका करताना ते व्यक्तिगत पातळीवर जिव्हारी लागणारी भाषा वापरतात। आता सुद्धा त्यांनी भाजपाचे मध्यम प्रमुख नवनाथ बंद यांच्यावर अशीच टीका केली आहे। मुंबई महाराष्ट्रात आलेल्या पुरात भाजपाच्या गोटात कचरा वाहून आलाय। पुरात वाहून आलेला नवनाथ बन हा सरडा खूप बोलायला लागलाय। उद्धव ठाकरे संजय राऊतांवर बोलण्याची शेंबड्या नवनाथ बन तुझी लायकी आहे का रे? अशा भाषेत शरद कोळी यांनी टीका केली आहे। सुप्रीम कोर्टाने भटक्या श्वानांच्या मुद्द्यावर महत्त्वाचा निकाल दिला। सुप्रीम कोर्टाने 11 ऑगस्टच्या आदेशाला स्थगिती देत पिसाळलेल्या आणि आजारी श्वानांना शेल्टर होम मध्ये ठेवण्यास सांगितलं। यापूर्वी सुप्रीम कोर्टाने दिल्ली आणि NCR भागात पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना शेल्टर होम मध्ये टाकण्याचे आदेश दिले होते। या निर्णयानंतर देशभरात विविध ठिकाणी आंदोलने होत होती। त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या संदर्भात याचिकेवर सुनावणी घेत महत्त्वाचा निर्णय दिला। सुप्रीम कोर्टाने पकडलेल्या श्वानांना नसबंदी आणि लसीकरणासाठी सोडण्याचे आदेश दिले। तसेच रेबीज लागण झालेल्या किंवा ज्यांचे वर्तन आक्रमक आहे अशा श्वानांना शेल्टर होम मध्येच ठेवण्यास सांगितलं। बीड शहरापासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या नाल्यात गुरुवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला। या महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याची पोलीस चौकशीत निष्पन्न झालाय। या अनुषंगाने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असता एकाच बॉयफ्रेंडच्या वादातून महिलेची हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी मृत महिलेच्या मैत्रिणीसह 4 अटक करण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे। अयोध्या राहुल वरकटे असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। अंतर्गत आणि मुख्य मेट्रोला जोडण्यासाठी ठाण्यातील घोडबंदर भागात पॉट टॅक्सीची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्याचे सादरीकरण गुरुवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर ठाण्यात करण्यात आलंय। प्रयोगी तत्वावर हा प्रकल्प राबविला जाणार असला तरी यासाठी संबंधित कंपनीकडून 1000 कोटींचा खर्च केला जाणार आहे। मुंबईत मेट्रो रेल्वेत प्रवाशांची ज्या पद्धतीने 2 तासापूर्वी घुसमट झाली तशी अवस्था पॉट टॅक्सीत होऊ नये यासाठी त्यांनी संबंधित कंपनीला सूचना दिल्या। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। घोडबंदर भागातील सेवा रस्ता मुख्य रस्त्याच्या जोडणीच्या कामाला पावसामुळे ब्रेक लागला, परंतु येत्या 15 सप्टेंबर पासून या कामाला पुन्हा सुरुवात करून
31 डिसेंबरच्या आत हा रस्ता पूर्ण करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MMRD ला दिले। तसेच या कामासाठी 15 सप्टेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत येथील अवजड वाहनांची वाहतूक दिवसभर बंद ठेवून ती भिवंडी मार्गे वळविण्यात यावी आणि रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत येथून अवजड वाहनांची वाहतूक केली जावी असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। वाहतूक बदलाचे आदेश तत्काळ काढले जावेत अशा सूचनाही त्यांनी वाहतूक विभागाला दिल्या। घराच्या समोरील पडवीत गळफास घेऊन एका तरुणाने जीव संपविल्याची घटना बीड सांगवी येथे शुक्रवारी घडली। अविनाश बापू दिवटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। आष्टी तालुक्यातील बीड सांगवी येथील अविनाश बापू दिवटे हा तरुण नेहमीप्रमाणे जेवण करून घरात झोपला होता। शुक्रवारी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान आईला जाग आली। यावेळी घराच्या समोरील पडवीत दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेला मुलाचा लटकलेला मृतदेह नजरेस पडला। त्यांना धक्का बसला। अविनाश एकुलता एक मुलगा होता। त्याने जीव कोणत्या कारणाने संपवला हे अद्याप समजू शकलेलं नाही। मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी देण्यात आलाय। त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे। भारत आणि रशियाने गुरुवारी आपला द्विपक्षीय व्यापार संतुलित पद्धतीने वाढवण्याचा आणि ऊर्जा सहकार्य कायम ठेवण्याचा संकल्प केलाय। याच वेळी परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी नॉन टॅरिफ अडथळे आणि नियामक अडथळे लवकरात लवकर दूर करण्याची आवश्यकताही अधोरेखित केली आहे। महत्त्वाचं म्हणजे दोन्ही देशांकडून रशियाला भारतीय निर्यात वाढवण्यासह द्विपक्षीय व्यापार वाढवायचा संकल्प अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि टॅरिफ धोरणामुळे भारत अमेरिका संबंधामध्ये दरी वाढत असतानाच करण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने उघडझाप दिल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी ओसरू लागली आहे। आज केरली नजीक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग शिवाजी पूल येथे वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। मात्र केरले ते केरली दरम्यानचा रस्ता पाण्याखाली आल्यामुळे हा मार्ग बंद आहे। या मार्गावरील वाहतूक शिवाजी पूल केरली ज्योतिबा रोड वाघबीळ रत्नागिरी या मार्गाने सुरू आहे। महिला आयोगाच्या कामाचं कौतुक करताना आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्यातील महायुती सरकारवर स्तुती सुमने उधळली आहेत। यावेळी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांना थेट देवाचीच उपमा दिली आहे। महाराष्ट्रात त्रिदेवाचे सरकार आहे, ब्रह्म विष्णू महेशाचं हे सरकार आहे असं म्हणत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे चक्क देवासोबत तुलना केली आहे। यामुळे आता विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान महिला आयोग एकतर्फी वागत असून सरकारमधील लोकांना पाठीशी धरत असल्याचा आरोपही यापूर्वी विरोधकांकडून सातत्याने करण्यात आला। आता महायुती सरकारला देवाचे नाव दिल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।